नमस्ते, मी स्नेहल गाटपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीच्या बांधकामाची प्रगती आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीत प्रकल्पाची गती वाढवून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून 300 प्रवेश क्षमतेसह सुरू झालेल्या या महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कालबद्ध नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले. आगामी 30 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व सर्व सुविधांची सुसज्ज शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे असे स्पष्टपणे सांगण्यात आले. बैठकीत प्रकल्पासंदर्भातील स्थानिक अडचणी, आवश्यक मंजुरी, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा झाली. कामाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करून संबंधित विभागांना परस्पर समन्वयातून काम पूर्ण करावे अशा सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस अमल महाडिक, वेणुगोपाल रेड्डी, डॉक्टर विनोद मोहितकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणाचा अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यांच्या अत्याधुनिक इमारती पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक सुविधांमध्ये मोठा भर पडणार आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.